मायाताई, मला असं वाटतं की तुम्ही गैरसमज करून घेऊ नये. कसला गैरसमज? मी प्रेग्नेंट असल्याचा. तुम्ही उगाचच खोटी आशा ठेवू नका. मला कुणाचाच अपेक्षाभंग करायचं नाही म्हणून म्हणतेय. आता तू एवढ्या ठामपणे म्हणतेस म्हटल्यावरती मी तरी काय बोलू? सॉरी मायाताई. अगं एवढं काय त्यात? पण लवकरच तू मला एक गोड बातमी देणार आहेस हा? जा. जरा कठीणच दिसतंय नाही? काय कठीण वाटतंय? मला विश्वास बसतोय आर्याच्या बोलण्यावर? मिताली नक्की काय म्हणायचंय तुला? मला फक्त इतकंच म्हणायचंय मायाताई की माझ्याही आधी आर्याचं लग्न होऊन ती या घरात आली, तरी ती असं म्हणते की हे शक्य नाही. मायाताईंना असं वाटतं की मी प्रेग्नेंट आहे, पण असं काही नाहीये. मी प्रेग्नेंट नाहीये. किती खुश झाल्या होत्या त्या, पण अर्जुन मला त्यांना अंधारात ठेवायचं नव्हतं. म्हणून मी त्यांना सगळं स्पष्टपणे सांगितलं की असं काही नाहीये. यात तुझा काहीच दोष नाहीये. अगं उलट तू तर त्यांना भ्रमात असण्यापासून वाचवलंयस. अर्जुन, मला आई व्हायचंय. हो, मला आई व्हायचंय अर्जुन. ए वेडू, अगं नुसतं एवढं बोलून सुद्धा मला किती आनंद दिलास माहितीये का? तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. विश्वा, मी तुझं दुसरं लग्न करायचं ठरवलं. मला कळत नाहीये मावशी, तुला असा अविचारी निर्णय का घ्यावा लागला? लग्न झालंय माझं, बायको आहे माझी. मी दुसरं लग्न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी तुला याच्यातून बाहेर काढेन. मी तुझं दुसरं लग्न लावून देईन. लक्षात ठेव. एक वर्ष झालं तुमच्या लग्नाला. अगं तुझ्या मागून लग्न झालेली ती मिताली, ती प्रेग्नंट आहे आणि तुमच्याकडे काही आनंदाची बातमीच नाही. मायाताई, हे बघ आर्या, जर दुसरं काही कारण असेल ना तर आपण उपाय करून घेऊया ना. म्हणजे एखाद्या डॉक्टरांना दाखवूया. अगदी मोठ्या डॉक्टरला दाखवूया. तो सांगेल ना काय काय प्रॉब्लेम आहे ते. त्याची काय गरज आहे? मी ठीक आहे माहिती, तसं काही नाही. माझं ऐक, आपण डॉक्टरांकडे जाऊया. पण मायाताई, ठीक आहे, तुला नाहीच ऐकायचंय ना माझं. शेवटी हे तुमचं आयुष्य आहे. तुम्ही ठरवायचं काय करायचं काय नाही ते. तुमची इच्छा. हे बघ, मला खात्री आहे जे काही झालंय ते नीट होईल. थोडा वेळ जाऊ दे. मग मी बोलीन मावशीशी. हे बघा, तुम्ही माझा विचार नका करू. मी असं समजेल की माझ्या नशिबातच तुम्ही नाही आहात. पण मी खरंच सांगते मायाताई, हवं तर तुम्ही एक काम करा. तुम्ही लवकरात लवकर आर्याला घेऊन डॉक्टरांकडे जा. सगळ्या टेस्ट करून घ्या. एकदा का तिचे रिपोर्ट्स आले ना की मग सगळ्यांना कळेल तिला कधीच मूल होऊ शकत नाही. मिताली, वाटेल ते बडबडू नकोस. काय पुरावा आहे ग तुझ्याकडे की आर्या कधीच आई होऊ शकत नाही याचा? मला माहितीये तू हे सगळं मुद्दामून करतेस. आर्यात आणि माझ्यात भांडणं लागावीत म्हणून, हो ना? चुप. बाकी काही काम नसेल ना तर स्वतःच्या खोलीत जाऊन भजन कर. निदान पोर तरी चांगलं निपजेल. आर्या, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. तुझ्यामुळे सगळ्यांची बोलणी ऐकायला लागतायत मला. आता तर मी तुला सोडणारच नाही.